राजकारणामध्ये काय चाललंय, कोणी कुणाच्या पक्षातले घेतले, कोण कुणाच्या पक्षातले घेणार आहेत, याच्यापेक्षा ज्या महामानवानं या देशाला चांगली लोकशाही दिली त्या महामानवाला आपण सगळ्यांनीच मिळून अभिवादन करू आणि उद्या बोलू. पण तह झालाय का, अशा पद्धतीचा तह झालाय का? मी काय सांगितलं की या आता ठिकाणी राजकारणावर बोलणं योग्य नाही, पण इंडिगोचा हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याच्यावर मी वक्तव्य केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरामध्ये आल्यानंतर आपण आज कोण कुठच्या पक्षात जातंय, कोण कुठच्या पक्षात येतंय, याच्यापेक्षा आपण सगळ्यांनीच एक निश्चय करू की त्यांनी जो एक आदर्श वेगळा या जगासमोर घालून दिलेला आहे त्याच्यातलं 10% तरी आचरण आम्ही सगळ्यांनी मिळून करू. हा संकल्प आज जर आपण केला तर खऱ्या अर्थानं त्यांना ती आदरांजली होईल. सर, फळांचा राजा म्हणून सर एक मिनिट फळांचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो, कोकणातला हापूस आंबा म्हणून ओळखला जातो, पण भौगोलिक मानकांसाठी आता वलसाडचा हापूसचा अर्ज जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळं असं म्हटलं जातं की महाराष्ट्रावर आता पुन्हा एकदा आंब्यावर सुद्धा गुजरातचा दावा. आधी पहिली गोष्ट अशी आहे, माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नाही तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू. सर, दादर रेल्वे स्थानकाला जे आहे ते चैत्यभूमी किंवा बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार असून पण ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे. ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि अशा पद्धतीची मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकार देखील करेल. शेवटी ही भावना आहे. दादर हे चैत्यभूमीच्या परिसरातलं एक स्टेशन आहे आणि त्याला जर हे नाव देता आलं तर आम्हाला देखील सगळ्यांना समाधान असेल. परवापासून अधिवेशन सुरू होत आहे, काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातील किंवा कशा प्रकारे उत्तर झालंय, कशा प्रकारची तयारी आहे? अनेक निवडणुका